जी आढावा बैठक घेतली महापालिकेमध्ये, काय विषय होता आणि काय सूचना? रेग्युलर मीटिंग होती आमची. पहिल्यांदा रजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रजू झाल्यानंतर पहिल्यांदा कॉर्पोरेशनचा आज मी रिव्ह्यू घेतला. त्याच्यामध्ये जे काही बेसिक आपले महत्त्वाचे विषय असते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन असो किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असो किंवा आपल्याकडे जे काही पोल्युशनची जे काही बाबी आहे, ट्रान्सपोर्टेशनची जे बाबी आहे, स्ट्रीट लाईटचे विषय आहे, स्वच्छताबद्दल जे विषय आहे, असे सगळे विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे. भरपूर इन्स्ट्रक्शन्स देण्यात आले. एक क्लिनिंग ऑफ रोड साठी सांगितलेलं आहे की जे डिवायडर आहे शहरी भागात जे काही डिवायडर्स आहेत त्याच्यामध्ये जे पेड़ पौधे आहेत ते खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे शहर स्वच्छ दिसत नाही, ते स्वच्छ करणे. ड्रेनेज प्लॅन तयार करणे. आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतात तेव्हा पावसाच्या पाण्याचे साठा होतात, ते ड्रेनेज प्लॅन तयार होणार आहे. आता अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी एक ड्राईव्ह आपण इथे हाती घेतलेली आहे. त्याची वस्तुस्थिती काय आहे ते विचारण्यात आली. त्याच्या आज शेवटचा दिवस आहे टेंडरचा. त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं संभाजी उद्यान आहे मोतीबागचे जवळ, त्याच्याकडे तेथे स्वच्छता करण्याबद्दल आढावा घेण्यात आले. त्याची जे काही दिवार, एक फोर्ट सारखी जे काही दिवार आहे त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण करून ते आपण म्हणजे फेसलिफ्ट जालनाच्या कसं करू शकतो त्याच्यावरती आढावा घेतला. मग प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जे काही लोकांचे थकबाकी आहे ते लोक अदालतकडे पाठवणे. जे काही आपले थकीत असे गोष्टी आहे जे नगरपालिकाला महसूल भेटला पाहिजे त्यांना भेटत नाही, ते लोक अदालतकडे पाठवून ते थोडासा लवकर कशा करू शकतो त्याच्यावरती आढावा घेण्यात आलेला आहे. सामाजिक संस्थांनी आणि महापालिकेने मला असं वाटतं की हे जे स्वच्छता विषय आहे ना, हे प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा विषय असते. कारण स्वच्छता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवड असते स्वच्छतेची. तरीही असं आपण बघतो की जालना शहरी भागात स्वच्छता कमी आहे बऱ्यापैकी. प्लास्टिक्स भरपूर गोष्टी सगळीकडे दिसत आहे. जे ग्रामीण शहरी भागात आहे तिथे रोडच्या साईडला सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसते. तर आपण कॉर्पोरेशनकडे अपेक्षा करतो पण त्यांच्याकडे सुद्धा भरपूर वेळेस लिमिटेशन्स असते. तर मी आपले जे जालना जिल्ह्याचे नागरिक आहे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपण सगळे मिळून जर या गोष्टीसाठी उभे राहिलो आणि सगळ्यांनी हे केला म्हणजे एक निश्चय केला की नाही आम्हाला कोणाला शहर आपला जे शहर आहे ते अस्वच्छ करायचे नाही, काही गोष्टी टाकायचे नाही, आपलं जे कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडणार असा जर एक निश्चय केला तर आपण नक्की जालना शहरी भागाला स्वच्छ करू शकतो. याच्यासाठी मी एक माहिती देऊ इच्छिते की आपलं एक ऍप्लिकेशन आहे जे गव्हर्नमेंटचे ऍप्लिकेशन आहे, त्याचा वापर आम्ही इथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये एक अशी सोयी आहे की समजा नागरिक आहे त्यांना वाटते की ह्या ठिकाणी खूप म्हणजे कचरा वगैरे जमलेला आहे तर ते त्याची फोटो काढून ऍपवरती पाठवू शकतात, अपलोड करू शकतात. त्याच्यानंतर ते कॉर्पोरेशनकडे भेटेल आणि तिथे जाऊन त्यांचे पथक जाऊन ते सगळं क्लीन करणार. तर अशा एक ड्राईव्ह इथे आपण घेणार आहोत. ते ऍपच्या लिंक माहिती वगैरे सगळं आम्ही आपल्याला देतो. आपण पण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास आमची मदत करा अशी मी आपल्याला विनंती करेन.